राज्यातील बोगस दिव्यांगांवर आता कारवाई होणार आहे। अखेर सरकारनं परिपत्रक जारी केलेलं आहे। भंडाऱ्यातील बोगस दिव्यांगाची झी 24 तासनं बातमी दाखवली होती आणि या बातमीची आता दखल घेण्यात आलेली आहे। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। भंडारा जिल्ह्यातील सरकारी नोकरीमध्ये बोगस दिव्यांग असल्याची बातमी झी 24 तासनं 27 मे रोजी दाखवली होती। या संदर्भात तत्कालीन पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देत 1 महिन्यामध्ये सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र अजूनही कारवाई करण्यात आली नव्हती। अनेकांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तसंच बदलीमध्ये सूट घेण्यासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं। ही बातमी झी 24 तासनं लावून धरली होती। या प्रकरणी अखेर 9 ऑक्टोबरला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यभरातील सर्व विभागातील दिव्यांग प्रवर्गातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपलं ओळखपत्र अद्ययावत करणं बंधनकारक आहे। तसंच वैद्यकीय तपासणीमध्ये 40% कमी दिव्यांगत्व आढळून आल्या संबंधितांवर कारवाईचे आदेश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिलेले आहेत। आहे राज्य सरकारचा ही बातमी आधी झी 24 तासांनी उचलून धरली होती। हो, मी पण झी 24 तासमध्ये बघितलेलं होतं की काही ठिकाणी अवैध प्रमाणपत्र घेतात आणि नोकरीवर लावतात। त्या दाखल्याचा वेगवेगळ्या पद्धतीचा शासकीय लाभ घेतात आणि ते बोगस असल्यामुळे जे ॲक्च्युअल दिव्यांग आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो। मला वाटतं त्याच्यावरतीच आळा घालण्यासाठी राज्य शासनाने GR काढला असावा आणि नक्कीच याच्यामुळे जे ॲक्च्युअल आहेत त्यांना त्याचा फायदा मिळेल। भविष्यामध्ये असं होणार नाही, याचं स्वागतच करायला पाहिजे।